नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सकाळी सई पटकन उठते आणि खूप घाबरलेली असते. ती म्हणते की किती वाजलेत? तेव्हा सावनी म्हणत असते की 10 वाजलेत. मग सई म्हणते की अगं हे काय केलंस तू? 10 वाजलेत, माझी स्कूल मिस झाली. अगं तू मला उठवायचंच ना लवकर, मग माझी स्कूलची तयारी करून मी गेले असते. तेव्हा ती म्हणते की अगं मला वाटलं की तू इतकी गाढ झोपली आहेस, इतकी छान गाढ झोपली होतीस, म्हणून मी तुला उठवलं नाही. म्हटलं की तुला झोपू दे, म्हणून मग मी तुला उठवलंच नाही. ठीक आहे ना, एक दिवस नाही गेलीस तर? त्यावेळेला मग सई माऊ ओरडते आणि म्हणते की एक मिनिट, तू खोटं बोलू नकोस माझ्याशी. मला माहिती आहे की तूही सकाळी लवकर उठली नसशील आणि म्हणूनच तू मला उठवलं नाहीस, बरोबर ना? पण माझी स्कूल मिस झाली आहे ना आज. तेव्हा मग ती म्हणते की इट्स ओके सई बेबी, काही प्रॉब्लेम नाही, उद्या जा स्कूलमध्ये, त्यात काय आहे. त्यावेळेला मग सई म्हणते की नाही, मला माझी स्कूल बंक करायला अजिबात आवडत नाही. मी रोज माझ्या स्कूलला जाते आणि रोज माझा अभ्यास करत असते. काही झालं तरी माझी मुक्ताई रोज मला उठवून स्कूलमध्ये पाठवायची. पण जाऊ दे, तुला जर उठताच येत नसेल ना, तर मी रोज माझी माझी उठेन आणि माझी स्कूलमध्ये जाईन, असं म्हणून ती तिकडून निघून जाते. त्यावेळेला सावनी ही ती गेल्यावर म्हणते की काय, ही मुलगी किती विचित्र आहे. आमच्या वेळेला आम्ही शाळेत जायला बहानाच शाळेत न जायला बहाना शोधत असायचो. परंतु ही आत्ताची मुलगी आत्ता म्हणते की मला रोज शाळेत जायचं आहे, मला बंक नाही करायचं आहे, अनऑल. हे सगळे ना त्या मुक्ताचे संस्कार आहेत. परंतु आता ही माझी मुलगी आहे, बघूया किती दिवस माझ्यापासून लांब राहते. मी मुक्ताचे संस्कार सगळे काही चुलीत मिळवणार आणि माझ्या मुलीला माझ्यासारखीच बनवणार. त्यानंतर आता इथे सागर हा खूप चिडलेला असतो आणि तो कल्याणकर वकीलच्या ऑफिसमध्ये शिरतो आणि त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की काय मिळालं तुला? काय मिळालं आमचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त करून? माझ्या मुलीला माझ्यापासून लांब केलंस तू. हे कुठलं पाप करशील, तुला कळतंय का? तेव्हा मग आता कल्याणकर वकील म्हणतो की सोड मला. मग आता सागर म्हणतो की मी सागर कोळी आहे. तुला वाटलं ना तर मी तुला हवं ते करू शकतो. त्या हर्षवर्धनने तुला पैसे पुरवलेत म्हणून तू हे सगळं सावनीची केस हँडल केलीस ना. परंतु आता तुला मी एक गोष्ट सांगतो, तुला त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे देईन मी. अरे तुझं ऑफिस हे 5व्या मजल्यावर आहे ना, तुझं हे ऑफिस 5व्या मजल्यापासून 25व्या मजल्यापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आहे. मी हे सगळं तुझ्यासाठी करेन. ठीक आहे, तुला हवे तेवढे पैसे देईन. तुला प्रॉपर्टी, पैसे, बंगला, गाडी, तुला काय हवं ते तुला देईन. तू फक्त बोट ठेव, ती गोष्ट मी तुला देईन. सगळ्या गोष्टी तुला मिळवून देईन मी. जे हवं ते करेन तुझ्यासाठी. तू फक्त बोल मला की मला हे पाहिजे, मी तुला लगेच ते देईन. पण आता तू ही केस माझ्या बाजूने कर. ही केस पूर्ण फिरवून टाक आणि परत माझी मुलगी माझ्याकडे आली पाहिजे. त्याच वेळेला आता कल्याणकर म्हणतो की हे बघा मिस्टर सागर कोळी, तुम्ही पैशांचा माज माझ्याकडे अजिबात दाखवू नको. काय ना, हा पैशांचा माज माझ्याकडे दाखवायचा नाही. मी वकील आहे, वकील. आणि मी माझं काम स्वतः करत असतो आणि मी जे केस असतो ना ते स्वतः हँडल करत असतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या केसेस मला जिंकायच्याच असतात. म्हणून मी कोणालाही दाद देत नाही. या केस ही माझ्या बाजूने मी करतोय, म्हणून तुम्ही मला काही प्रयत्न करू नका. ही केस मी घेणार नाही आणि पैसे दाखवायचे नाहीत मला, निघायतून. त्यावेळेला तर सागर त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की लक्षात घे, काही झालं ना तरीही मी तुला सोडणार नाही. तू काय केलंस हे तुला माहिती नाही आहे. तू खूप मोठा प्रॉब्लेम केला आहेस. त्या हर्षची आणि त्या सावनीची साथ देऊन तू तुझ्यासाठी तुझ्या करिअरमध्ये खूप मोठा पंगा आणला आहेस. त्यावेळेला मग आता तुझं करिअर मी असं उद्ध्वस्त करू शकतो असं सागर म्हणतो. त्यावेळेला आता कल्याणकर म्हणतो की हे बघ, तू आता इथे आहेस ना, पण थोडाच वेळ लागेल मला इथून सेक्युरिटी बोलवायला. जर माझी सेक्युरिटी इथे आली ना तर मात्र तुझं काही खरं नाही. त्यामुळे तू बऱ्या बोलाने इथून निघ. तेव्हा सागर त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो की हे बघ, तू तुझ्या या नकारामुळे 2 आयुष्याचं नुकसान केलेलं आहेस. ठीक आहे, बघून घेईन तुला, असं म्हणून सागर चिडून निघून जातो. त्यावेळेला मुक्ता इथे आता देवाऱ्याजवळ आलेली असते. ती देवाजवळ दिवा लावते आणि घडलेल्या सगळ्या गोष्टींचा ती आता विचार करू लागते. एकविरी आईसमोर हात जोडून ती म्हणू लागते, माझी मुलगी, माझी सई, माझ्यापासून अजून किती दिवस दूर राहणारे आई. मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतोय आणि आपली आई ही कधीही आपल्यापासून लांब जाऊ शकत नाही, असंच प्रत्येक मुलाला वाटतं ना. मम्मी म्हणतात की तू आई एकवीर आहेस आणि तू प्रत्येक वेळेला आपल्या लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतेस. त्यामुळे सगळी आम्ही तुझीच लेकरं आहोत आणि माझी सई ही आता एकटी पडलेली आहे. त्यामुळे ती कुठे असेल, काय करत असेल, मला खरंच काही कळत नाही. ती कसं राहत असेल. परंतु प्लीज मी तुझ्याजवळ हात जोडते की तू तिची काळजी कर. ती कुठल्याही अवस्थेत असू दे, तू तिची काळजी कर, तिची रक्षा कर. माझं लेकरू आता एकटं पडलं आहे, तिला प्रत्येक अवस्थेत तू सांभाळून घे आई. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देऊ नको.
आणि असं म्हणतात की आई एकविरा, तू प्रत्येक तुझ्या लेकरांच्या पाठीशी उभी असतेस, मग तू माझ्या मागे का नाही उभी आहेस? या सगळ्या गोष्टींचा त्रास तुला जाणवतोय ना? माझी मुलगी माझ्यापासून लांब आहे याचा मला खूप त्रास होतोय आणि तो तू बघतेस जवळून. आणि काहीतरी मला मार्ग दाखव जेणेकरून मी या सगळ्यातून बाहेर पडेन आणि माझ्या सईला मी पुन्हा माझ्याजवळ परत आणू शकेन. आई एकविरा, तुला तर माहिती आहे माझी बाजू ही सत्याची आहे आणि खऱ्याची आहे. त्यामुळे नेहमीच तू खऱ्याच्या बाजूने उभे राहतेस ना, तर आई प्लीज मलाही न्याय दे. माझ्याही बाबतीत चांगलंच घडू दे. माझी सई माझ्याकडे परत येऊ दे. तेवढ्यातच आता मुक्ताचा फोन वाजतो आणि मुक्ता येते. आणि आता मुक्ता म्हणते की हॅलो बोला. तेव्हा ती म्हणते की मुक्ता कोळी बोलताय का? मी आदित्यच्या स्कूलमधून बोलते आहे, त्याची प्रिन्सिपल. तुम्हाला जरा स्कूलमध्ये यावं लागेल. आदित्यबद्दल एक कंप्लेंट आहे. हे ऐकल्यावर आता मुक्ताला देखील शॉक बसलेला असतो. मुक्ता आता येते आणि म्हणते की येस मॅडम बोला, मी मुक्ता कोळी आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघा, आता मला कळलं आहे की मुक्ता त्याची कस्टडी म्हणजेच आदित्य कोळीची कस्टडी ही तुमच्या दोघांकडे आहे. त्यामुळे मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. आदित्यने एक खूप मिसबिहेव केलेलं आहे. आदित्यनं एका पॅरेंट्सबरोबर खूप मिसबिहेव केलं आहे. त्यांना खूप वाईट साईड बोललेले आहेत आणि आणि एका मुलाला मारले देखील आहे. त्यावेळेला आता मुक्ता म्हणते की काय बोलताय मॅम तुम्ही हे? नाही, गेले काही दिवस म्हणजेच गेले काही महिने आदित्य हा खूप सिन्सिअर वागतोय आणि तो असल्या कुठल्याही प्रकारचे कंप्लेंट्स नाही आहेत. तो अगदी खूप चांगला वागायला लागला आहे. मग हे अचानकच काय झालं आहे? म्हणजे गेले काही दिवस तो खूप चांगला आहे, अचानक ही कसली कंप्लेंट, असं ती विचारते. त्यावेळेला मग आता ती म्हणते की नाही, अचानक कंप्लेंट्स म्हणजे आज तसं घडलेलंच आहे म्हणून मला तुम्हाला बोलवून घ्यावं लागलं. त्याने एका मुलावर हात उगारला. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही, आधी असं करणं शक्यच नाही आहे. हे सगळं कसं केलं त्याने? तेव्हा मग आता मॅडम म्हणतात की नाही, हे सगळं केलेलं आहे ना, म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलवून घेतलं आहे. आदित्यबद्दल खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची. आदित्यनं एक गोष्ट केली आहे ती म्हणजे एक पॅरेंट्स आमच्याकडे आले होते. म्हणजे कल्याणकर वकील आहेत, ते आमच्या कंपनीचे लीगल ॲडवायझर आहेत, आमच्या शाळेचे. आमची काही लीगल कामकाज त्यांच्याबरोबर चालते म्हणून आम्ही त्यांना बोलावलं होतं. तर तुमचा हा आदित्य त्यांना खूप काही वाईट साईड बोलला आणि खूप काही बोलला आहे आणि त्यांची इन्सल्ट केली. त्यामुळे त्यांचा मुलगा हा आदित्यला समजवत होता, परंतु आदित्यने त्याचं ऐकलं नाही आणि आदित्यला त्याला मारलं आहे. त्यामुळे हे खूप चुकलं आहे ॲक्च्युली. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो, ॲक्च्युली आदित्यने असं मारणं हे चुकीचं होतंच, परंतु प्लीज तुम्ही त्याच्या वागण्यामागचं कारण काय आहे ते समजून घ्या. आता मुक्ताला कळलेलं असतं की कल्याणकर वकील म्हणजे तोच वकील आहे ज्याने सावनीची केस हँडल केली आणि सगळ्या गोष्टींचा त्रास हा त्याच वकिलामुळे कुटुंबाला होत आहे. त्यामुळे आदित्यही चिडला आहे. त्यावेळेला आता इथे प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की तुम्ही त्याला समजवा की त्याने असं प्रकारचं कृत्य परत करता कामा नये. आमची शाळा अशा प्रकारचं कोणतंही कृत्य आहे ते मागे पाडत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला लगेचच बोलवून घेतलं. तर इथे आता फ्लॅशबॅकमध्ये सगळं काही घडलेला प्रकार मुक्ताला सांगितला जातो. आता इथे मुक्ता ही सगळं ऐकत असते. कल्याणकर वकील आलेले असतात आणि त्यांचा मुलगा त्यांना म्हणतो की मला माहिती आहे डॅड, तुम्ही इथे खूप मोठ्या कामासाठी आलात बरोबर ना? तेव्हा तो म्हणतो की हो, अरे बाळा, मी इथे एक तुमच्या शाळेचं काम आहे तेच करण्यासाठी आलो आहे, मॅडमने मला बोलवलं आहे. तेव्हा आता कल्याणकर वकील बोलत असतो की चल मी निघतोय. मग आता हे ऐकून तो मुलगा खूप खुश झालेला असतो. तो म्हणतो की डॅडा, मला माहिती आहे तुमचं नाव खूप मोठं आहे आणि हे माझे डॅड आहेत, तुला माहिती आहे का आदित्य, यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या केसेस येतात आणि ते खूप मोठ्या मोठ्या केसेस हँडल करत असतात. शिवाय ते माझ्यासाठी ना हिरो आहेत, हिरो. ते माझ्यासाठी खूप काही काम करत असतात आणि सगळ्यांच्या केसेस असतात ते दिवसरात्र जागून ते अभ्यास करून सॉल्व करतात. खरंच माझे डॅड हे माझ्यासाठी सुपर हिरो आहेत, सुपर हिरो. तुम्हाला माहिती आहे माझे वकील हे एक नंबर वकील आहेत, कल्याणकर वकील, असं म्हणून आता इथे तो मुलगा त्या वकिलाचं नाव सांगतो. आता इथे आधीच्या लक्षात आलेलं असतं की हा कल्याणकर वकील म्हणजे तोच वकील आहे ज्याने माझ्या बहिणीला माझ्यापासून लांब केलं, तिचं कुटुंब तोडलं आणि सावनी मम्माला सईला द्यायला मदत केली. शिवाय मलाही इकडे आणलं आणि आमचं पूर्ण कुटुंब हे उद्ध्वस्त झालं आहे या एका माणसामुळे. आम्ही सगळेजण रडत आहोत, असं आता पूर्णपणे आधीच्या लक्षात आलेलं असतं. आणि आदित्य अगदी पेटून उठलेला असतो. त्याचा मित्र जो त्याच्या डॅडाची तारीफ करत असतो ती त्याला अजिबात पटलेली नसते. आता आदित्य म्हणतो की नाही, हे सगळं खोटं आहे. जे काही तू त्यांची तारीफ करतो ना ते सगळं खोटं आहे. हा चीफ आणि फ्रॉड वकील आहे, फ्रॉड. हा अजिबात चांगला वकील नाही आहे. मला कळलं आहे ते सगळं. तेव्हा मग आता त्याच्या मित्राला म्हणजेच वकिलाच्या मुलाला राग आलेला असतो. तो म्हणतो की आधी प्लीज डोंट से दिस, असं बोलू नकोस. अरे माझे डॅडा हिरो आहेत, हिरो. ते कधीही कोणालाही काही दुखवत नाहीत, प्रत्येकाला जस्टिस देतात ते.
मला त्यांचा हा स्वभाव खूप आवडतो, तू त्यांना काहीच बोलू नकोस. त्याच वेळेला आदित्य म्हणतो की नाही, ते जस्टिस देत नाहीत, ते लोकांवर अन्याय करतात, ते लोकांना लुबाडतात. आणि असं म्हणून आता वकिलाची सगळ्यांसमोर आदित्य इज्जत काढतो आणि शाळेतली सगळी मुलं हे त्यांच्याकडे बघत असतात. तर आता सगळा घडलेला प्रकार हा मुक्ताला कळलेला असतो आणि तेवढ्यातच कल्याणकर वकील आलेले असतात आणि म्हणतात की मॅडम मी आतमध्ये येऊ का? तेव्हा मग मॅडम म्हणतात की हो सर, ॲक्च्युली मीच तुम्हाला बोलावून घेतलेलं आहे. आदित्यच्या पेरेंट्सला मी बोलवलं आहे, त्यामुळे तुम्हाला मी इथे बोलवलं आहे आणि म्हणूनच पिओनकडे निरोप पाठवला होता की तुम्हाला इथे येण्यासाठी. प्लीज कम इन. असं म्हणून आता ते त्याला तिथे बसायला सांगतात आणि मॅडम बसलेले असतात. तेव्हा आता सावनी तिथे नसते, परंतु मुक्ताला खूप टेन्शन आलेलं असतं की या वकिलामुळे पुन्हा काही घडणार आहे का? त्यावेळेला आता आदित्य म्हणत असतो की नाही, मी यांची माफी अजिबात मागणार नाही. प्रिन्सिपल मॅडम म्हणत असतात की आधी यू शुड से सॉरी टू हिम, कारण ते खूप चांगले आहेत आणि खूप मोठे आहेत आपल्यापेक्षा, त्यामुळे आपण त्यांना असं बोलायचं नाही. तेव्हा मग आता आधी म्हणतो की नाही, मी अजिबात माफी वगैरे काहीच मागणार नाही आहे. हा माणूस ना त्या योग्यतेचाच नाही आहे. त्याने आम्हाला खूप त्रास दिला आहे, आमच्या कुटुंबाला खूप त्रास दिला आहे, त्यामुळे आम्ही त्याची माफी मागणार नाही. त्यावेळेला आता इथे आदित्यला तो मित्र म्हणत असतो की प्लीज आधी तू असं बोलू नकोस, माझे डॅडा असे नाही आहेत, तुझ्या कुटुंबाला ते कसे त्रास देणार? अरे ते सगळ्यांना खूप चांगला न्याय देतात, मग तुझ्या बाबतीत तरी ते कसं करतील असं? तू असं प्लीज बोलू नकोस. तू ना आदित्य काहीतरी चुकीचं बोलतोय, तुझा ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आहे माझ्या डॅडाच्या बाबतीत, म्हणून तू हे सगळं बोलतोय. पण डॅडा हे सगळं काय आहे, मी काय ऐकतोय? हे जे सगळं काही आदित्य बोलतोय ते खरं आहे का? तेव्हा आधी म्हणतो की हो तेच खरं आहे आणि तेच तुझ्या डॅडाला जाऊन तू विचार. खरं तर माझ्या सगळ्या घराला, सगळ्याला या गोष्टीमुळे, या माणसामुळे त्रास झालेला आहे. माझी बहीण माझ्यापासून लांब झाली आणि माझ्या मम्माकडे गेली, ते फक्त या माणसामुळे, आणि याने सगळा त्रास दिला. कल्याणकर वकिलाचा जो काही आवाज असतो तो हळूच होतो. मग आता कल्याणकरचा मुलगा त्याला म्हणतो की मला सांगा ना डॅडा, खरंच आहे का हे सगळं? हा आधी जो काही बोलतोय ते खरं आहे का? तुम्ही खरंच असं केलेलं आहे का? मी तुमच्यासाठी, तुम्ही मला सुपर हिरो मानता हो की नाही? मग तसंच तुमचाही मला खूप आदर वाटतो. प्लीज तुम्ही मला खरं सांगा, तुम्ही असं काही केलं नाही आहे ना? हा आदित्य जे काही म्हणतोय ते सगळं खोटं आहे ना? तुम्ही जे काही वागलाय ते अगदी खरं आहे ना? असं म्हणून आता तो मुलगा त्यांना विचारू लागतो आणि सारखा सारखा छळत असतो. आता मात्र कल्याणकर वकिलाला पुढे काहीही बोलता येत नसतं. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की हे बघा मॅडम, जे काही आदित्यनं केलं आहे त्याबद्दल ठीक आहे, मी माफी मागते, परंतु मला जरा एकदा कल्याणकर सरांशी बोलायचं होतं. इफ यू डोंट माइंड, मुलं इथेच थांबू देत. तेव्हा मॅडम म्हणतात की हो तुम्ही बाहेर बोलू शकता. तेव्हा मात्र इथे आता मुक्ता आणि कल्याणकर वकील बाहेर आलेले असतात आणि दोघंजणही बाहेर आल्यानंतर कल्याणकर वकील म्हणत असतो की हे बघा मॅडम, तुमचं काय काम आहे बोला. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मला हेच तुम्हाला बोलायचं होतं की तुम्ही आता तुमच्या मुलाच्या नजरेला नजर देऊ शकता का? तुम्ही म्हणता की तुम्ही खूप मोठे वकील आहात आणि तुमचा मुलगा तुम्हाला सुपर हिरो मानतो. त्याला असं वाटतं की तुम्ही कधीही कुठलंही वाईट काम करत नाही, कधीही कोणाबद्दल अन्याय करत नाही, प्रत्येकाच्या केसला अगदी व्यवस्थित हँडल करता. मग मला आता तुम्ही सांगा की खरंच तुम्ही हे सगळं करता का? तुम्ही स्वतः माझ्या नजरेत किंवा तुमच्या मुलाच्या नजरेत बघून हे सांगू शकताय का की तुम्ही जी काही सगळ्या केस हँडल करता त्या अगदी व्यवस्थितपणे हँडल केल्यात आणि जी काही तुम्ही चूक केली आहे ती चूक नाही आहे, हे तुम्ही तुमच्या मुलाला नजर देऊन सांगू शकता का? असं आता इथे ती जोरातच त्याला विचारते. त्याची बोलती मात्र बंद होऊन जाते. वकिलाला काहीच बोलता येत नसतं. आता कल्याणकर वकील गप्प बसतो. तो म्हणतो की हे बघा मॅडम, मला कळतं आहे मी जे काही केलं आहे त्याबद्दल चुकलो आहे. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा तुम्ही ते मला सांगू नका, तुम्ही स्वतःच्या नजरेला सांगा, तुम्ही स्वतःची नजरेत नजर तरी देऊ शकता का? तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. आता जर तुमच्या मुलाला कळलं की म्हणजे तुम्ही जी काही केस घेतली त्यामध्ये एका आईला आणि मुलीची तुम्ही टाटाटूट केली, एका कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, तर तुमचा मुलगा हा तुमच्याकडे हिरोच्या नजरेने पाहील का? तुमचा मुलगा हा तुम्हाला सदैव माझे डॅडा हे कायम सुपर हिरो आहेत असं म्हणेल का? तर नाही. त्याला तुमची लाज वाटेल. तुम्ही जे काही केलंत ना त्याबद्दल त्याला खूप राग येईल, कारण तोही एक लहान मुलगाच आहे आणि एक लहान मूल स्वतःच्या फॅमिलीमधून तुटण्याचं दुःख नक्कीच समजू शकतं. जे माझ्या मुलीने सहन केलं आहे, मी सहन केलं आहे. एक आई म्हणून माझी मुलगी माझ्यापासून दुरावली गेली आहे आणि त्याचा त्रास काय होतो हे तुम्हाला नाही कळणार. सावनीने तुम्हाला हायर केलं, तुम्हाला पैसे दिले, कारण तिने हा सगळा फ्रॉड केला मला माहिती आहे. तुम्ही आता ते पेपर्स कसे बदलले ऐनवेळेला, ते क्लॉज कसे चेंज केले, त्या सावनीने सागरला फितवलं, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा वकील, की काही झालं तरीही तुमच्या मुलासाठी तुम्ही कायम झिरो असाल, झिरो.
कारण जेव्हा त्याला या गोष्टी कळतील की तुझ्या डॅडानी या सगळ्या गोष्टी फसवून करून आणल्यात आणि केवळ पैशासाठी एखाद्या व्यक्तीला त्रास दिला एखाद्या कुटुंबाशी छळ मांडला आहे आणि एका आईला तिच्या लेकरापासून तोडलं आहे, तर तुमचा मुलगा तुम्हाला हिरो म्हणू शकेल का? किंवा तुम्हाला तरी असं वाटतंय का की तुमच्या पूर्ण करिअरमध्ये तुम्ही एक गोष्ट चांगली केली असं तुम्हाला कळतंय का? तुम्ही कधी स्वतःला म्हणू शकता का की मी सुपर हिरो आहे, मी कधीही कोणाला दुखवलेलं नाही, कोणाचीही केसबद्दल काही फ्रॉड केला नाही किंवा प्रत्येक वेळेला मी न्याय केला आहे, असं तुम्हाला वाटतंय का? नाही. तुम्हाला असं काहीच वाटत नाही आहे. तुम्ही स्वतःच्या नजरेला नजरही नाही देऊ शकत आहेत मिस्टर कल्याणकर. कारण तुम्हाला कळत आहे की तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. कारण एक गोष्ट मी तुम्हाला आता नक्की सांगू शकते. आज नाही, परंतु उद्या कधी ना कधीतरी तुमच्या मुलाला कळेल की तुम्ही काय केलंत ते. त्यावेळेला मात्र तुमचा मुलगा तुमच्याकडे बघणारही नाही. त्याला लाज वाटेल तुमची, तुमच्या या बाप असण्याची आणि तुम्ही त्याचा मुलगा असाल हे त्याची लाज असेल. आणि एक गोष्ट नक्की मी तुम्हाला आता सांगते की मला जो काही त्रास झाला आहे तो मी सहन करते आहे. माझ्या मुलीसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन. परंतु एक गोष्ट नक्की, तुम्ही आता आता जे काही केलात ते ठीक आहे. ते केलात, परंतु आता तुमच्या पुढच्या करिअरमध्ये असं पुन्हा कधीही करू नका. कुठल्याही माणसाला अशा प्रकारचं दुःख देऊ नका, त्रास देऊ नका. कारण एका आईचं तिच्या मुलीपासून तुटणं हे किती दुःख असतं त्या आईसाठी आणि मुलीसाठीही, हे तुम्ही कधी समजू शकणार नाही. आणि मी हीच प्रार्थना तुमच्यासाठी करेन की देव न करो की कधी तुमच्या मुलाची किंवा तुमच्या बायकोची आणि तुमच्याशी ताटातूट व्हावी. त्यावेळेला जो काही त्रास होणारा असेल ना, तो खूप जवळून असेल आणि तो खूप घाव देणारा असेल. जेव्हा तुमच्यावर ही वेळ येईल आणि ती वेळ येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना नक्कीच करेन. कारण काही झालं तरी कुठल्याही कुटुंबाला एकमेकांपासून तोडणं किंवा हे असं करणं हे आम्हाला आवडणार नाही. म्हणूनच मी आता तुमच्यासाठी तेवढीच प्रार्थना करू शकतो. असं आता इथे बोलून ती त्याचे डोळे उघडते. नंतर आता त्याचा मुलगा धावत येतो आणि म्हणतो की डॅडा, मिठी मारतो आणि म्हणायला लागतो की डॅडा प्लीज मला सांगा ना, प्लीज सांगा ना, तुम्ही हे सगळं असं काहीच केलेलं नाही आहे ना? तुम्ही यांना ह्या ज्या म्हणालेत म्हणजेच आदित्य जे म्हणाले तसं काहीच करत नाही आहात ना? तुम्ही सईला खूप त्रास दिला आहे का? प्लीज मला सांगा ना डॅडा, तुम्ही माझ्यासाठी सुपर हिरो आहात ना? प्लीज. आणि असं म्हणून तो आता रडायला लागतो. त्याला आता काय बोलावं हे कल्याणकर वकिलाला अजिबातच समजत नसतं. कारण सगळी चूक ही कल्याणकर वकिलाची असते. आता तो त्याच्या वडिलांचा हात धरून म्हणतो की प्लीज डॅडा, मला तुम्ही सांगा की तुम्ही खरे आहात, तो सगळं खोटं बोलतोय, आदित्य खोटं बोलतोय, प्लीज सांगा. आता मुक्ता ही त्याच्याकडे बघतच राहते आणि कल्याणकर वकिलाकडे अशा प्रकारे नजरेने बघितल्यानंतर तिला त्या मुलाचंही दुःख बघवत नाही. आता या मुलाला हा कल्याणकर वकील काय सांगेल हे मुक्ताला काही कळत नसतं. आता मुक्ता तिकडून निघून जाते आणि तिला आता त्या मुलाचा त्रास बघवतच नसतो. तेवढ्यातच आता वकील सांगतो की जा बेटा, तू जा, तू खेळ जा, मी तुझ्याशी नंतर बोलतो. आणि तू मुक्ताजी मुक्ताजी असा आवाज देत मुक्ताकडे येतो आणि मुक्ता थांबते. त्यावेळेला आता कल्याणकर वकील हा मुक्तासमोर हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी मुक्ताजी, मला खरंच कळतं आहे की मी खूप मोठी चूक केली. मी तुमची हात जोडून माफी मागतो. आज जे काही तुमच्या कुटुंबावर वेळ आली आहे ती फक्त माझ्यामुळे आली आहे. त्या सावनीने केला आहे हा गुन्हा, परंतु तिला साथ मी दिली आहे. तिने मला सांगितलं होतं की तिला तिच्या मुलीला परत मिळवायचं आहे, सगळी कस्टडी लिगली परत मिळवायची आहे आणि काही पैशांची ऑफर मला त्या हर्षवर्धनने दिली होती. म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी करायला तयार झालो. कारण मला ही वकील काही केस काही करून जिंकायचीच होती. कारण मला प्रत्येक वेळेला प्रत्येक केस ही जिंकायलाच आवडते. त्याच्यासाठीच मी ही केस वाईट असूनही जिंकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी यशस्वी पण झालो आणि मी कस्टडी मिळवून देण्यात देखील यशस्वी झालो. परंतु आज खरंच माझी खूप मोठी चूक झाली. आता इथे या शाळेत आल्यानंतर मला कळून चुकलं की माझा मुलगा हा माझ्याबद्दल किती चांगला विचार करतो. तो कुठल्याही व्यक्तीला माझ्याबद्दल चुकीचं म्हणताना पाहू शकत नाही. आणि हे सगळं असताना त्याने मला आज प्रश्न केला की डॅडा, तुम्ही चुकीचं नाही आहात ना? तुम्ही कोणालाही फ्रॉड करून न्याय मिळवून दिलेला नाही आहे ना? असं सगळं आता त्याने मला सांगितलं. त्यावेळेला माझे डोळे उघडले आणि माझ्या लक्षात आलं की मी माझ्या मुलाला नजरच देऊ शकत नाही आहे किंवा मी त्याच्यासाठी हिरो आहे असं मला वाटतच नाही आहे. म्हणून मी चुकलो आहे असं मला वाटतं आहे. त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की हेच तर आहे की तुम्ही तुमच्या मुलाला बोलू शकत नाही. मी माझ्या मुलीला कसं आणू हे मला कळत नाही आणि या सगळ्या गोष्टींसाठी चावणीने फसवणूक करून हे सगळं करून घेतलं आहे मला कळतं आहे. तुमची ही अवस्था मला समजू शकते कारण तुम्ही तुमच्या मुलाचं दुःख समजून घेऊ शकलात ना. तेव्हा मग आता मी माझ्या मुलीला परत कसं आणू असा विचार ती करते. तेव्हा आता कल्याणकर म्हणतो की काळजी करू नका, तुमची केस मला आता पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे आता मी एक नक्की तुम्हाला सांगू शकतो की मागे जे काही घडलं त्याबद्दल तर मी काही बदल घडवून आणू शकत नाही, परंतु एक बदल मी नक्कीच करू शकतो. ते म्हणजे तुमच्या मुलीला मी परत तुम्हाला मिळवून देऊ शकतो.
आता एक काम करू शकतो, मी तुम्हाला असे काही पेपर्स तयार करून देऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला त्या सावनीचे त्या पेपर्सवर सह्या घ्याव्या लागतील. तुम्हाला कसं ते हे सगळं शातिरीने करावं लागेल, परंतु एक गोष्ट नक्की, मी तुम्हाला पेपर्स मिळवून देतो. तेव्हा मग मुक्ता म्हणते की कोणते पेपर? तेव्हा ते सांगतात की फसवणुकीने तिने तो कॉन्ट्रॅक्ट तयार केला आहे, हे तयार करून देतो पेपर्स आणि तुम्ही त्या सावनीच्या सह्या घ्या. असं म्हणून मी स्वतःचं काम मात्र नक्कीच आता चोख करू शकतो आणि मी माझी चूक सुधारू शकतो, असं आता इथे ते म्हणतात. आणि मुक्ता खूप खुश झालेली असते. एकविर्याने तिचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिच्या सगळ्या इच्छा आता पूर्ण झालेल्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुक्ता ही आपल्या आधीला घेऊन घरी आलेली असते. तेव्हा इंद्रा येते आणि म्हणते की काय गं मुक्ता, आदित्य आणि तू घरी एकत्र, आधी ठीक तर आहे ना? तेव्हा मग आता आदित्य काहीच बोलायला तयार नसतो. मुक्ता म्हणते की हो मम्मी, सगळं ठीक आहे. ॲक्च्युली मी भाजी आणण्यासाठी गेले होते, म्हणूनच म्हटलं आधीलाही शाळेतून घेऊन आहो, म्हणून मी त्याला घेऊन आले. जा आधी बेटा, तू फ्रेश हो आणि हातपाय धुवू, अभ्यास करायला बस, मी तुला खायला आणते. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी, मी देवाजवळ दिवा लावते हातपाय धुवून. तेव्हा मग इंद्रा म्हणते की मुक्ताबाय, सगळं ठीक आहे ना? तेव्हा मुक्ता म्हणते की हो मम्मी, काळजीचं काही कारण नाही, सगळं ठीक आहे. त्यानंतर आता मुक्ता ही फ्रेश होते आणि देवाजवळ दिवा लावायला येते आणि देवीजवळ दिवा लावते आणि ती विचार करते की मी एकदा तू म्हणाली आणि ते सगळं काही झालं. आता ती म्हणते की एकवीर आहे, सगळ्या गोष्टी अगदी तू घडवून आणलेल्या आहेस. तिला मागचं सगळं आठवतं की कल्याणकर वकील हा तिला मदत करायला तयार झालेला आहे. काही झालं तरीही मी तुम्हाला तुमची मुलगी लांब केली, परंतु एका कॉन्ट्रॅक्टवरून जर तुम्ही सही घ्याल तर तुमची मुलगी तुमच्याकडे परत येईल. आता हाच एक आशेचा किरण मुक्ताला दिसत असतो, कारण काही झालं तरीही आपली सई आपल्याकडे याच गोष्टीमुळे परत येऊ शकते, हे तिला आता समजलेलं असतं. म्हणून आता मुक्ता रडतच म्हणत असते की देवी आई, खरंच तू आज एक मार्ग मला दाखवलास. कल्याणकर वकील हा माझी मदत करायला तयार झाला. मला कळतंय हे जे काही आहे ते चुकीचं आहे. मी जे काही मार्गावर चालते ते चूक आहे की बरोबर मला काही माहिती नाही. परंतु मला एकच गोष्ट समजते, ती म्हणजे की मला माझ्या सई माऊला परत मिळवायचं आहे. त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, असं ती आता म्हणत असते. फक्त तू आता मला योग्य मार्ग दाखव. मला सगळ्या संकटातून बाहेर काढ. सगळं जे काही करते ते व्यवस्थित घडू दे, असं मुक्ता आता हात जोडून देवीला म्हणत असते. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावनी ही तिच्या हॉटेलच्याच रूमवर दारू पीत चेस खेळत असते आणि म्हणत असते की मुक्ता, या प्यादाचा म्हणजेच आदित्यचा वापर करून मी तुझ्या आयुष्याची अशी काही वाताहत करून टाकली आहे ना, की पुन्हा तुझं आयुष्य सरळ होणार नाही. काही झालं तरी माझी सई ही तुझ्याकडे मी परत कधीही देणार नाही. माझी मुलगी ही तुझ्यापर्यंत परत कधीच येणार नाही. आणि असं म्हणून ती आता चेस खेळत असते आणि स्वतःचंच सगळं काही एन्जॉय करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुक्ता आलेली असते आणि तिने एक वेगळाच वेश घातलेला असतो आणि ती म्हणत असते की मॅडम, ॲक्च्युली हॉस्पिटॅलिटीबद्दल फीडबॅक होता, तुम्ही प्लीज जरा हा फॉर्म भराल का? त्यावेळेला मग सावनी म्हणते की नको, मला तो फॉर्म वगैरे भरायला सांगू नका, फक्त सही कुठे करायची आहे ती सांगा, मी करते सही, बाकीचा फॉर्म तुम्ही फिलअप करा. त्यावेळेला आता मग मुक्ता म्हणते की ठीक आहे, ह्या फॉर्मवर तुम्ही सही करा. आणि त्याच वेळेला आता सही मुक्ता करून घेते आणि म्हणते की थँक्यू मॅम तुमच्या सहीबद्दल. आणि आता ती तिचा चेकमेट करते. जेव्हा सावनी खेळत असताना तिचं काहीच लक्ष नसतं, त्याच वेळेला आता ती येते आणि चेकमेट करते आणि चेकमेट केल्यानंतर तिच्या लक्षात आलेलं असतं की ती आता हरली. मुक्ता ही सावनीला म्हणते की चेकमेट मॅम आणि ती निघून जाते. आता बाहेर निघून आल्यानंतर मुक्ता ही सावनीकडे लांबून बघतच राहते. तिच्या लक्षात आलेलं असतं की तिने खूप मोठी आता बाजी मारलेली आहे, कारण मुक्ताने सावनीच्या खोटेपणाने सह्या मिळवून घेतलेल्या असतात आणि कल्याणकर वकिलाने इथे आता मुक्ताला मोठी साथ दिलेली असते. त्याच वेळेला इथे आता मुक्ता म्हणत असते की सावनी, तुझा खेळ आता संपला. किती काही झालं तरीही तू जिंकू शकणार नाहीस, कारण माझा मुलगा आदित्य आणि माझी मुलगी सई हे दोघंही माझ्यापर्यंत आलेत. आता तुझी ही सई मी मिळवली आहे. आता या सईने मी हेच कोर्टात सिद्ध करणार की तू जे हे सगळं काही केलं आहेस ते फसवणुकीने केलं आहेस आणि तुझ्या याच गोष्टीमुळे तू आता पूर्णपणे अडकणार आहेस. अशा प्रकारे आता मुक्ताने त्या सह्या मिळवलेल्या असतात आणि पुन्हा एकदा आता मुक्ता जिंकणार असते. आता नेमकं जेव्हा सावनीला हे सगळं कळेल तेव्हा नेमकं सावनी काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.